एक आमदार असलेल्या मनसेला भाजप वाटाघाटीत घेतय आणि महाविकास आघाडी इकडे गिनत नाही। प्रकाश आंबेडकर डोकेबाज व्यक्तिमत्व, पवार किंवा ठाकरे दोघांनाही आजच्या डेटला आंबेडकरांची गरज। शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर जवळपास सेम डोकं चालवतात। प्रकाश आंबेडकरांचे लोकसभेला काहीच डिसाइड होईना, कारण एकमत होईना। नेमकं घडलंय का? तिकडे भाजपचं काही गोष्टींसाठी उदाहरण घेतलं तर योग्य राहू शकतं। भाजपा महाशक्ती असलेला पक्ष, वेळ पडली तर काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या पायाही पडतं। आता मनसेचंच उदाहरण घ्या। राज ठाकरे जवळपास भाजपासोबत युती करणार यावरती जवळपास शिक्कामोर्तब होत आलेला आहे। राज ठाकरेंकडे एकमेव आमदार आहे। राज ठाकरेंची बॅकची हिस्ट्री बघितली तर नरेंद्र मोदींवरती सर्वात जास्त टीका राज ठाकरेंनी केली आहे। तरी सुद्धा भाजपा त्यांना सोबत घ्यायला तयार आहे आणि जागांमध्ये वाटाघाटी करायलाही तयार आहे। आणि इकडे वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर किती महत्त्वाचा आहे हे महाविकास आघाडीला माहिती असून सुद्धा प्रकाश आंबेडकरांसोबत महाविकास आघाडी का जुळून घेत नाहीये हाच प्रश्न खरा उभा राहतोय। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला नवीन ऑफर दिली आहे। काँग्रेसला 7 जागांवर आम्ही पाठिंबा देऊ, त्या 7 जागांची यादी काँग्रेसने द्यावी असं पत्रच आंबेडकरांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना लिहिलंय। तसेच ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांवरून आपला विश्वास उडाल्याचंही आंबेडकरांनी म्हटलंय। लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात, मात्र महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता स्वतंत्र बैठका घेत आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडीच्या अनेक बैठकांमध्ये वंचितच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेण्यास नकार दिलाय। आम्हाला दिलेल्या या सावत्र वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रामध्ये म्हटलंय। प्रकाश आंबेडकर यांचा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे। 2019 साली बऱ्यापैकी जागांवरती जर महाविकास आघाडीचं नुकसान झालं असेल किंवा असं म्हणता येईल की राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं नुकसान झालं असेल तर ते याच वंचितमुळे झालेलं आहे। आणि आता सुद्धा तुम्ही वंचितला वंचित ठेवून तुम्हाला स्वतःला वंचित करतायत अशी सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी जुळवून घेतलं पाहिजे, तरच भाजपाशी 2 हात करता येणं शक्य आहे। भाजपा तिकडे आघाड्यांवर आघाड्या, युत्यांवरती युत्या करत आहे, वाटेल ती जागा सोडत आहे, स्टँडिंग खासदारांचे तिकीट कापत आहे। त्यांचं मिशन हे पुढची लोकसभा आहे आणि पुढची विधानसभा सुद्धा आहे। मग अशामध्ये इकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष फुटलेले असताना उद्धव ठाकरेंनी पाहिजे तेवढं मिळतं जुळतं प्रकाश आंबेडकरांसोबत घेतलेलं नाहीये आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकर वेगळा विचार करतात आणि याचाच फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीला बसू शकतो। हेही तितकंच खरं आहे। मधल्या काळात ज्या काही मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडल्या त्या घडतील हे अगोदरच प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि पुढे जाऊन तेच घडलं। प्रकाश आंबेडकरांचं जितकं डोकं सध्याच्या राजकारणामध्ये चालतंय कदाचित तितकं डोकं पवारांचं सुद्धा चालत नसावं किंवा दोघंही बरोबरीचेच आहेत असं समजणं सुद्धा योग्य राहील। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांसोबत जर मिळतं जुळतं झालं नाही किंवा मिळून घेतलं गेलं नाही तर पुन्हा एकदा वंचितचा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो आणि त्यामुळेच पवार ठाकरेंना आजच्या डेटला तरी प्रकाश आंबेडकरांना हलक्यात घेणं चूक ठरू शकतं। याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।